राज्यातील काही भागात 4 दिवसांपासून वादळी पावसाची हजेरी कायम आहे, तर काही ठिकाणी गारपीट देखील होत आहे। तर दुसरीकडे इतर भागात उन्हाचा चटका कायम आहे। तसेच आज म्हणजेच 13 एप्रिलला आणि उद्याही हवामान विभागाने काही भागात पावसाचा अंदाज जाहीर केला आहे। सौराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे, तर मध्य महाराष्ट्र, दक्षिण कर्नाटक पर्यंतचा हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे। यामुळे राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज आहे। हवामान विभागाने आज विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात, तर मराठवाड्यातील जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट दिला आहे। तसेच छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नगर, पुणे, सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे। उद्या म्हणजेच रविवारी विदर्भातील अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यात विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे। तर लातूर, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे।